फटाफट बातम्या. सातारा शहरातील शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारक परिसरात खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली भेट. सातारा लोकसभा मतदारसंघ खासदार उदयनराजे भोसले यांना सोडला तर शिर्डी व सोलापूर मतदारसंघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला द्या, रिपाई जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केली मागणी. मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाची मान तालुक्यातील राजोडी येथे सामूहिक शपथ. कोरेगाव तालुक्यातील देऊरमध्ये पाणी टंचाईवर युवकांनी काढला मार्ग. सामाजिक बांधिलकीतून मोफत पिण्याच्या पाण्याचे वितरण. ग्रामस्थांनी केले युवकांचे कौतुक. कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली येथे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन. पाटण तालुक्यातील निसरे येथील कार्यकर्ते व ग्रामस्थांनी दौलतनगर येथे पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत शिवसेनेत केला जाहीर प्रवेश. उसाचे वाई तालुक्यातील भोईंज येथील किसनवीर साखर कारखान्याबाबत शेतकऱ्याचा भोईंज पोलीस ठाण्याकडे तक्रार अर्ज दाखल. कराड तालुक्यातील पाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भूमिपूजन सोहळा खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची उपस्थिती. मतदार जनजागृती माढा लोकसभा निवडणूक 2024 निमित्ताने आज 18 मार्च रोजी सकाळी 8 वाजता तहसील कार्यालय फलटण येथून महारॅली काढण्यात येणार. खटाव मान ॲग्रो साखर कारखान्याच्या 5व्या गळीत हंगामात 6,15,000 मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले असून 6,80,000 पोती साखर उत्पन्न झाले. सातारा लातूर महामार्गावर असलेल्या महिमानगड बस थांब्यावर सर्व लांब पल्ल्याच्या बसेस थांबण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला. याची अंमलबजावणी दहिवडी आगाराकडून सुरू झाली आहे. अमोल एकक फाउंडेशनच्या पाठपुराव्यामुळे हा थांबा सुरू झाल्याने या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. लोणंद ते फलटण जाणाऱ्या रस्त्यावर काळस तालुका फलटण येथे ट्रेलरच्या धडकेत दुचाकीवरील युवक जागीच झाला ठार. जुबेर उमर कच्ची वय 32 राहणार लोणंद असे मृत युवकाचे नाव. युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ट्रेलर चालकावर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोयना विभागातील व रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या घाटमाता गावातील महिलेला जनावरे चारायला गेले असता तिच्यावर गव्याने हल्ला केला. यामध्ये ती महिला गंभीर जखमी झाली. प्राथमिक उपचार करून या महिलेस कराड कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुखसान आयुब पटेल वय 45 राहणार घाटमाता असे गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण. खटाव तालुक्यातील उंचीठाणे येथे जागृत देवस्थान असलेल्या भैरवनाथ मंदिरास राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली सदिच्छा भेट. कराड तालुक्यातील ओंड येथे कापड दुकानाचा पत्रा उचकटून दुकानात घुसलेल्या चोरट्यांनी पैठणी साड्यांसह सुमारे 70,000 रुपये किमतीचे कपडे केले लंपास. पाटण तालुक्यातील मनेरी गावाच्या हद्दीत 2 जणांवर गव्याने केला हल्ला. गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांवर कराडमध्ये उपचार सुरू. शुभम रामचंद्र बाबर वय 17 व सीताराम शिवराम सावंत वय 47 राहणार मनेरी तालुका पाटण अशी जखमी व्यक्तींची नावे. माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी प्रशासन झाले सज्ज. सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली माहिती. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी सातारा शहरातील सुरुची येथे आमदार शिवेंद्रजी भोसले यांची घेतली भेट.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भेट झाल्याने सातारा शहरात चर्चांना उधाण. फलटण तालुक्यातील आदरकी खुर्द येथील सुरेश निंबाळकर यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती. कराड तालुक्यातील साजूर येथे इलेक्ट्रिक गाडीच्या बॅटरीचा स्फोट, सुदैवाने चालक बचावला, गाडीचे मोठे नुकसान. भारतीय जवान किसान पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणे अंकुशे यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कराड तालुक्यातील उमरज येथे भेट. पाटण तालुक्यातील येराड विभागातील विकास कामाचे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन. सातारा शहरातील सदर बाजार येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात महिलांचे हक्क व अधिकार या विषयावर कार्यशाळा पार पडली. सातारा विधानसभा मतदारसंघात 15 संवेदनशील मतदार केंद्र. सातारचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांची माहिती. सातारा शहरातील राजवाडा बस स्थानक येथे बसमध्ये चढताना 9,000 रुपये चोरट्यांनी केले लंपास. शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल. सातारा लोकसभेसाठी पुन्हा एकदा मला संधी मिळावी, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी सातारा येथे व्यक्त केले मत. सातारा शहरातील जुना मोटार स्टँड समोर सुरू असलेल्या अवैधरित्या जुगार व्यवसायावर शाहूपुरी पोलिसांची कारवाई. जुगाराचे साहित्य मद्यमालकाला जप्त. सातारा शहर पोलीस ठाण्यात सावकारीचा गुन्हा 2 जणांवर दाखल. आदर्श आचारसंहितेच्या काळात बँकांनी रक्कम हाताळणी संदर्भात नियमाचे काटेकोर पालन करावे. सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी यांचे बँकांना आवाहन. सातारा शहरातील शाहूपुरी चौकातून माळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाच्या कामामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. निवडणूक काळात गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार, पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली माहिती. आदर्श आचारसंहितेचे पालन करणे सर्व राजकीय पक्षांना व सर्व उमेदवारांना बंधनकारक. सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी यांचे प्रतिपादन.